हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, मॅग्नेटिझम अँड मॅग्नेटिक मटेरियल्स. एनसीईआरटी सिलेबसमध्ये हा टॉपिक क्लास 12th मध्ये इन्क्लूड केलेला आहे. पण जर स्टेट बोर्ड सिलेबस बघितला तर या मॅग्नेटिझम सेक्शनचे 2 पार्ट्स केलेले आहेत. यातला हा पार्ट क्लास 11 सिलेबसमध्ये इन्क्लूड केला आहे आणि रिमेनिंग पार्ट जो आहे तो क्लास 12 सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. मॅग्नेटिझम हा सेक्शन आपण ऑलरेडी 11th मध्ये स्टडी केलेला आहे. याच्या बेसिक कन्सेप्ट स्टडी केलेल्या आहेत, पण त्याला बरेच दिवस झाल्यामुळे तो कदाचित विसरला असेल. आणि जर तो पार्ट माहित नसेल 11th मॅग्नेटिझमचा, तर 12th मध्ये आपण या टॉपिकचा जो काही रिमेनिंग पार्ट स्टडी करणार आहे तो व्यवस्थित लक्षात येणार नाही. आणि त्यासाठीच आजच्या लेक्चरमध्ये आपण 11th मॅग्नेटिझम मध्ये आपण जो काही बेसिक पार्ट स्टडी केला होता तो रिवाइज करणार आहोत. Magnetism is a branch of physics which deals with the study of magnetic field, origin of magnetic field, bar magnet, magnetic field due to a bar magnet, Gauss law in magnetism, Earth's magnetism, नंतर magnetization, magnetic intensity, different type of magnetic materials like diamagnetic, paramagnetic, ferromagnetic substances. हा सगळा पार्ट आपण या सेक्शन मध्ये स्टडी करतो. Magnetic field is very much similar to the electric field. We use capital E symbol to represent electric field and capital B symbol to represent magnetic field. Electric field जर पिक्चरियल फॉर्म मध्ये दाखवायची असेल तर त्यासाठी आपण इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सचा यूज करतो. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ force, these are the lines used to represent the nature of electric field. तसं सिमिलर मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करण्यासाठी आपण यूज करतो मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स. या लाइन्सचा यूज करतो आणि मग याचे डिफरंट पॅटर्न्स आहेत. चार्ज साठी असेल किंवा मॅग्नेट बार मॅग्नेट साठी असेल. इथं आपल्याला डायरेक्शनही माहिती आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. सिंगल चार्ज पॉझिटिव्ह असेल तर आउटवर्ड इलेक्ट्रिक फील्ड असते. इफ देर इज ए निगेटिव्ह चार्ज, सिंगल निगेटिव्ह चार्ज, देन the direction of electric field is inward. Similarly इथंही तसंच आहे. For north pole magnetic direction of magnetic field is outward, away from pole, and for south pole direction of magnetic field is inward, means towards the pole. मग मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डिफरन्स काय आहे दोन्हीमध्ये? तर मेन डिफरन्स असा आहे, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स ज्यावेळी आपण कन्सिडर करतो, इफ वी हॅव ए इलेक्ट्रिक डायपोल हियर, this is our electric dipole, then the electric field due to this dipole direction कशी असते? Direction of electric field lines are always from positive charge to negative charge. ही डायरेक्शन घेतो आपण. But here these lines do not form the closed loop. इथं या लाइन्स ज्या असतात इलेक्ट्रिक फील्डच्या लाइन्स, ह्या लाइन्स नेहमी स्टार्ट होतात पॉझिटिव्ह चार्ज पासून आणि एंड होतात निगेटिव्ह चार्ज वरती. या लाइन्सचे कधीही असे क्लोज्ड लूप तयार होत नाहीत आणि डायरेक्शन कशी असते? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बट मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स ऑलवेज फॉर्म्स ए क्लोज्ड लूप. आता क्लोज्ड लूप कसे असतात याचे? सपोज वी हॅव ए बार मॅग्नेट. बार मॅग्नेटला आपण मॅग्नेटिक डायपोल म्हणतो, जसं हा इलेक्ट्रिक डायपोल होता. So here suppose this is the north pole and this is our south pole. Then the magnetic field of this bar magnet is represented by using magnetic lines. आणि ह्या लाइन्स कशा असतात? Here these lines are like this. या टाइप मध्ये आपण ह्या लाइन्स काय करतो? रिप्रेझेंट करतो. Here direction of electric field is from positive charge to negative charge. Then what is the direction of magnetic field? Direction of magnetic field is always from north pole to south pole outside the magnet. पण इथं नॉर्थ पोल पासून या लाईन स्टार्ट झालेत, साऊथ पोलला एंड झालेत असं नाहीये. मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स ह्या मॅग्नेटच्या आतूनही पास होतात and inside the magnet the direction of magnetic field or magnetic lines is always from south pole to north pole and direction of magnetic field outside the magnetic always नॉर्थ पोल टू साऊथ पोल. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्डच्या लाइन्सचे नेहमी काय असतात? तर क्लोज्ड लूप्स असतात. पण इलेक्ट्रिक फील्डच्या लाइन्सचे कधीही क्लोज्ड लूप तयार होत नाहीत. हा या दोन फील्ड मधला मेन डिफरन्स आहे. लक्षात येते? आणि मग इथं आपण इलेक्ट्रिक फील्ड जर फ्लो झाली, इलेक्ट्रिक फील्डचा प्रवाह असेल तर त्याला वर्ड यूज केला होता आपण इलेक्ट्रिक फ्लक्स. व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स?
number of electric lines of force passing normally through given surface. एखाद्या सरफेस मधून किती नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्डच्या लाइन्स पास होत आहेत त्यावरून आपण इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट केला होता. अँड सिमिलर टू दिस वी कॅन कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फ्लक्स. आता इथं सिम्बॉलचं म्हणाल तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फ्लक्स दोन्हीला सिम्बॉल आपण फायच यूज केलेलं आहे. मॅग्नेटिक फ्लक्स असेल किंवा कोणता असेल इलेक्ट्रिक फ्लक्स वी यूज द सेम सिम्बॉल हिअर. सो डिफरंट घ्यायचा असेल तर मग आपण असं यूज करू शकतो. इलेक्ट्रिक फ्लक्स आहे म्हणून फाय ई, मॅग्नेटिक फ्लक्स आहे म्हणून फाय बी. वी यूज हिअर फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स ई बार डॉट एस बार किंवा ए बार लिहा. एरिया वेक्टर असतो, एरियासाठी ए सिम्बॉल घेणं बेटर आहे. अँड हिअर वी कॅन राईट दिस ॲज बी बार डॉट ए बार. सिमिलर कन्सेप्ट आहे मॅग्नेटिक फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स. नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू ए गिवन सरफेस नॉर्मली इज नोन ॲज मॅग्नेटिक फ्लक्स, ज्याला सिम्बॉल आपण फाय घेतो, बी बार ए बार. आणि फ्लक्सचं युनिट जे आहे ते वेबर असतं. मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट काय? वेबर, WB लक्षात ठेवा. आणि याच्यावरून आपण मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला तयार केला होता यावरून. सो वी कॅन राईट बी बार और बी इक्वल टू फाय अपॉन ए. and this is the magnetic field or formula used to calculate magnetic field flux per unit area. magnetic field ला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतोय? magnetic flux per unit area is known as magnetic field or magnetic induction असा वर्ड यूज करतो आपण. magnetic field, magnetic induction किंवा magnetic field intensity या सगळ्यांचं मीनिंग एकच आहे, बी बार. मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, आणि याला फ्लक्स डेन्सिटी असंही रिप्रेझेंट केलं जातं. मॅग्नेटिक फील्डला दुसरा वर्ड काय यूज करतो आपण? मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया इज नथिंग बट फ्लक्स डेन्सिटी. या फ्लक्स डेन्सिटीचं मिनिंग सुद्धा काय झालं? मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड असंच याचं काय होतं? मिनिंग होतं. हा एक पार्ट लक्षात ठेवा. म्हणजे युनिट काय घेऊ शकतोय मग मॅग्नेटिक फील्ड जर घ्यायचं असेल तर फ्लक्सचं युनिट वेबर आणि एरिया म्हटलं की युनिट काय आलं? मीटर स्क्वेअर. सो द युनिट फॉर मॅग्नेटिक फील्ड इज वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि याला आपण आणखी एक युनिट यूज करतो, टेस्ला, कॅपिटल टी हे युनिट यूज केलेलं आहे. हे बेसिक पार्ट झाला. मॅग्नेटिक फील्डचं मिनिंग लक्षात ठेवा. याच्यावर आपण कॅल्क्युलेट करतो अँड दिस फॉर्म्युला इज यूज्ड टू कॅल्क्युलेट दी मॅग्नेटिक फ्लक्स. हा फील्डचा फॉर्म्युला आणि त्याचं युनिट लक्षात ठेवा. वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा काय म्हणतो आपण त्याला? टेस्ला म्हणतो. आता ही मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे कोणत्या तरी मॅग्नेटची असते. जसं इलेक्ट्रिक फील्ड इज ड्यू टू अन इलेक्ट्रिक चार्ज, सिमिलर टू दॅट मॅग्नेटिक फील्ड इज ड्यू टू ए मॅग्नेटिक डायपोल. सिंगल चार्ज असणं पॉसिबल आहे. एक पॉझिटिव्ह चार्ज असू शकतो किंवा एक निगेटिव्ह चार्ज असू शकतो. बट देर इज नॉट पॉसिबिलिटी ऑफ सिंगल पोल. एक सिंगल पोल असणं किंवा मोनोपोल ज्याला म्हणतो आपण, हे शक्य नाहीये. मॅग्नेट म्हटलं की मॅग्नेट इज ऑलवेज इन दी फॉर्म ऑफ डायपोल. म्हणजे मॅग्नेट म्हटलं की त्याला टू पोल्स आले. सिंगल पोल ही कन्सेप्टच नाहीये मॅग्नेटमध्ये. म्हणजे आपल्याकडे एखादा बार मॅग्नेट असेल, नॉर्थ पोल साऊथ पोल आहे. तुम्ही म्हणाल की मी याला मधून कट केलं तर साऊथ पोल नॉर्थ पोल सेपरेट होतील का? नो. हिअर वी गेट टू न्यू मॅग्नेट्स हॅव्हिंग टू पोल्स. म्हणजे मॅग्नेट इज ऑलवेज इन दी फॉर्म ऑफ डायपोल. टू पोल मध्येच मॅग्नेट असतो. सिंगल पोल, मोनोपोलचा मॅग्नेट असणं पॉसिबल नाहीये. आणि मॅग्नेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नेहमी येतो काय? बार मॅग्नेट. आणि यासाठीच 11th सिलेबस मध्ये आपण बार मॅग्नेटच्या कन्सेप्ट मॅक्झिमम स्टडी केलेल्या आहेत. So here I draw a diagram for bar magnet. This is our bar magnet. Here this bar magnet has two poles. One is south pole, other is north pole. याला जर आपण इलेक्ट्रिक डायपोल ला कंपेअर केलं तर इलेक्ट्रिक डायपोल मीन्स टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय ए फायनाइट डिस्टन्स. याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक डायपोल म्हणतो. सो दीज आर दी टू चार्जेस, टू इक्वल चार्जेस पण अपोजिट जर फायनाइट डिस्टन्स वरती असतील तर या सिस्टीमला आपण इलेक्ट्रिक डायपोल म्हटलं होतं. मग इथं जसे चार्जेस आहेत तसंच सेम हा झाला आपला मॅग्नेटिक डायपोल. हा डायपोल आहे पण कसला डायपोल? दिस इज अवर मॅग्नेटिक डायपोल अँड दिस इज इलेक्ट्रिक डायपोल. सो इलेक्ट्रिक डायपोल इज फॉर्म्ड by two equal and opposite charges
and magnetic dipole is also formed by two equal and opposite poles, magnetic poles. इथं चार्ज आहेत, इथं पोल्स आहेत. साउथ पोल इज सिमिलर टू निगेटिव्ह चार्ज अँड नॉर्थ पोल इज सिमिलर टू पॉझिटिव्ह चार्ज. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह सुद्धा लक्षात ठेवा. आणि मग इथं जसं चार्ज सिम्बॉल आहे क्यू, तसं इथं काय सिम्बॉल घ्यायचं मग, तर एव्हरी पोल हॅज ए स्ट्रेंथ. प्रत्येक पोलला काय असते, स्ट्रेंथ असते. आणि मग आपण जर विचार केला तर इथं हा जर साऊथ पोल असेल तर याची पोल स्ट्रेंथ म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स, इथं मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे क्यू पॉइंटला, त्या स्ट्रेंथला आपण त्या पोलची स्ट्रेंथ म्हणतो. अँड पोल स्ट्रेंथ इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग ए सिम्बॉल QM. चार्जला सिमिलर आहे म्हणून क्यू यूज केलाय, पण मॅग्नेटिक पोल, हा इलेक्ट्रिक पोल झाला, हा मॅग्नेटिक पोल झाला. सो इट इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग सिम्बॉल QM. सो QM स्टँड्स फॉर पोल स्ट्रेंथ अँड इट हॅज युनिट एम्पियर मीटर. पोल स्ट्रेंथचं युनिट लक्षात ठेवा, काय युनिट यूज करायचं, एम्पियर मीटर. सो दी पोल स्ट्रेंथ ऑफ साऊथ पोल इज ऑलवेज निगेटिव्ह म्हणून मायनस QM लिहिलं. पोल स्ट्रेंथ ऑफ नॉर्थ पोल इज ऑलवेज पॉझिटिव्ह, देअरफॉर प्लस QM. अँड the distance between these two poles 2L is known as dipole length. ह्या डायपोलची काय असते, ही लेंथ असते. आणि हे पोल्स जे म्हणतोय आपण साऊथ पोल नॉर्थ पोल, हे पोल्स एंडला नसतात, इथं थोडे आतमध्ये असतात. त्यामुळं ह्याची जी जॉमेट्रिक लेंथ असते कॅपिटल L, बार मॅग्नेटच्या एंड्स मध्ये असलेलं डिस्टन्स हे ह्या डायपोल लेंथ पेक्षा म्हणजे 2L पेक्षा नेहमी काय असतं, थोडं लार्ज असतं. अँड देर इज अ रिलेशन इन बिटवीन magnetic geometric length capital L and magnetic length 2L. So magnetic length 2L is equal to 5/6 geometric length. याचा जर यूज केला रिलेशनचा तर आपल्याला ह्या लेंथ मिळतात. आणि बार मॅग्नेट म्हटलं की याला मोमेंट आली. बार मॅग्नेट ऑलवेज हॅज मोमेंट अँड वी कॉल्ड इट ॲज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, ज्याला आपण म्हटलं होतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. We use small m symbol for this magnetic dipole moment. मोमेंट म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्ट वरती टॉर्क अप्लाय झाला की ते रोटेट होतो. डिस्प्लेस होण्याच्या ऐवजी म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट होण्याच्या ऐवजी याची काय होते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट होते. त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, त्यामध्ये मोमेंट आली असं म्हणतो. आणि या मोमेंट वरून त्या डायपोलची स्ट्रेंथ कळते आपल्याला. Magnetic dipole moment m bar is a vector quantity and it is always directed from south pole to north pole. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट इथला. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन कशी असते, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. जसं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज, ज्याला स्मॉल p सिम्बॉल यूज करतो. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आपण यूज केला होता Q into 2L. and similarly we use here magnetic dipole moment is the product of pole strength into dipole length means 2L. 2L बार का लिहितोय तर लेंथ वेक्टर आहे and it is always directed from south pole to north pole. आणि याच्यावरून डायरेक्शन आपल्याला कळते मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची. सो दिस इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट. याच्या आधीचा जो टॉपिक आपण स्टडी केलाय मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट, या टॉपिक मध्ये सर्क्युलर कॉइल किंवा रेक्टँग्युलर कॉइल असेल, करंट कॅरिंग सर्क्युलर ऑर रेक्टँग्युलर कॉइल ऍक्ट्स ॲज अ मॅग्नेटिक डायपोल हे मी सांगितलं होतं. Because when we pass a current through wire, magnetic field is induced and the circular coil, current carrying coil is similar to this bar magnet. कशी सिमिलर असते तर याही कॉइलला 2 पोल्स असतात. इथं आपण असे दाखवू शकतोय. If current is clockwise and if the current passing through this coil is anti-clockwise, then this front face is a north pole. या टाइप मध्ये दाखवतो आपण. सर्क्युलर किंवा कसली कॉइल असेल करंट कॅरिंग कॉइल तर त्यालाही काय असतात, पोल असतात, मॅग्नेटिक फील्ड असते आणि त्याला मोमेंटही असते. इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट कॅरिंग लूप कॉइल, देन
दिस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला NIA. टॉर्कच्या कन्सेप्ट मध्ये आपण याला डिराइव्ह केलेला आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट M इक्वल टू NIA ऑफ कॉइल, करंट कॅरिंग कॉइल. कारण कॉइल म्हणजे एक प्रकारचा बार मॅग्नेटच असते आणि यासाठी आपण याला यूज करतो. यालाही मोमेंट आहे, जसं बार मॅग्नेटला मोमेंट आहे M बार इक्वल टू QM इंटू 2L. सिमिलर टू दॅट ए करंट कॅरिंग कॉइल इज ऑल्सो हॅव ए मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. दिस मोमेंट इज ऑल्सो डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल, फ्रंट फेस पडून बॅक फेसला. आणि फॉर्म्युला फक्त डिफरंट आहे. बार मॅग्नेटची मोमेंट असेल तर QM पोल स्ट्रेंथ इंटू लेंथ, आणि इथं सर्क्युलर कॉइल किंवा कुठल्याही एखाद्या करंट कॅरिंग कॉइलची मोमेंट असेल तर NIA, नंबर ऑफ टर्न्स करंट अँड एरिया ऑफ दॅट कॉइल. याचा यूज करतो आपण. हा एक पार्ट लक्षात ठेवा. आणि मोमेंट म्हटलं की लक्षात आलं पाहिजे लगेच. मोमेंट 3 टाइम्स आपण वर्ड यूज करणार आहे. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P बार सिम्बॉल यूज करतो आपण तिला. फॉर्म्युला Q इंटू 2L. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट M बार, बार मॅग्नेटची असेल तर QM इंटू 2L, आणि सर्क्युलर किंवा एखाद्या करंट कॅरिंग कॉइलची असेल तर त्यासाठी फॉर्म्युला M इक्वल टू NIA. असे काही फॉर्म्युले आपण यूज केले होते. बार मॅग्नेटचा हा सेंट्रल पॉइंट कन्सिडर केला तर दिस लाईन इज द ऍक्सिस ऑफ दिस डायपोल and a line perpendicular to the axis and passing through the center is the इक्वेटर ऑफ दिस डायपोल. ह्या डायपोलचा काय असतो, हा इक्वेटर असतो. आणि ऍक्सिस आणि इक्वेटर वरती असलेली मॅग्नेटिक फील्ड हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे इथं पॉइंट असेल तर हा झाला ऍक्सियल पॉइंट. इफ द पॉइंट इज हियर देन दिस विल बी द इक्वेटोरियल पॉइंट. आणि मग या ऍक्सियल पॉइंटला, इक्वेटोरियल पॉइंटला किंवा एखाद्या आर्बिट्ररी पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी 11th मध्ये आपण अशी डेरिव्हेशन्स तयार केली होती आणि त्यावरून काही फॉर्म्युले मिळाले होते ह्या मॅग्नेटिक फील्डसाठी. आणि हे फॉर्म्युले इलेक्ट्रिक फील्डचा, इलेक्ट्रोस्टॅटिक या सेक्शनचा यूज करून व्यवस्थित सांगता येतात. त्यासाठी 11च्या टेक्स्ट मध्ये एक आपल्याला छान असं एक कंपॅरिझन दिलेलं आहे. कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. ते कंपॅरिझनही जर लक्षात आलं असेल तर या टॉपिक मधला बराचसा पार्ट क्लिअर होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये गॉस लॉ स्टडी करतो आपण. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये गॉस लॉ काय होता तर फ्लक्स रिलेटेड गॉस लॉ होता. तसाच गॉस लॉ मॅग्नेटिझम मध्ये आहे, पण दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये गॉस लॉ काय यूज करतो आपण, इफ there is a surface, एक सरफेस असेल and a charge is enclosed by this surface, या सरफेसच्या आतमध्ये काय आहे, एक चार्ज आहे Q, then the flux म्हणजे ह्या लाईन्स जे असतात आपल्याला माहित आहे फॉर पॉझिटिव्ह चार्ज these electric field lines are outward, आणि मग the electric flux passing through this surface can be obtained by using this formula Q by epsilon naught. This is Gauss law in electrostatic. इलेक्ट्रोस्टॅटिक मधला गॉस लॉ आहे, फ्लक्स या फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेट करता येतो. पण हाच लॉ जेव्हा आपण मॅग्नेटिझम मध्ये यूज करतो, सपोज सेम सरफेस घेतला मी एस आणि इथं आता चार्जच्या ऐवजी काय असणार आहे, आपले पोल्स असणार आहेत. पण सिंगल पोल असणं पॉसिबलच नाहीये. सिंगल पोल असणं अशी शक्यता आहे का, नो. मॅग्नेटिक पोल असतील तर ते नेहमी डायपोल मध्येच असणार आहेत. सो दिस इज अवर बार मॅग्नेट हॅव्हिंग 2 पोल्स, नॉर्थ अँड साऊथ पोल. आता याची डायरेक्शन कशी असते इलेक्ट्रिक फील्डची, आउटवर्ड. बट फॉर बार मॅग्नेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. या टाइप मध्ये असते ना याची डायरेक्शन. नाउ हियर आता हाच फॉर्म्युला आपण मॅग्नेटिझम मध्ये यूज करू शकतोय का, मग फ्लक्स इक्वल टू चार्जला सिमिलर काय, पोल स्ट्रेंथ अपॉन एप्सिलॉन नॉटला अपोजिट कॉन्स्टंट जो होता तो काय होता, म्यू नॉट होता. असा यूज करू शकतो का, तर नाही करू शकत. का, इथं फक्त आउटवर्ड फ्लक्स होता, या लाईन्स फक्त आउटवर्ड आहेत, परत इनवर्ड आहेत का, नाहीत, कारण सिंगल चार्ज असणं पॉसिबल आहे. बट मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. मोनोपोल पॉसिबलच नाही. डायपोल असतील तर मग इथल्या या ज्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स असतील त्या अशा असतील इथं लाईक दिस. आणि मग जेवढ्या लाईन्स आउटवर्ड तेवढ्याच लाईन्स इनवर्ड. इकडून जेवढ्या लाईन्स या सरफेस मधून आउटवर्ड असतील, बाहेर जातील, तेवढ्याच लाईन्स सरफेस मधून इकडून काय होतील, इनवर्ड. आणि मग लाईन्स आउटवर्ड असतील तर पॉझिटिव्ह फ्लक्स असतो, इनवर्ड लाईन्स असतील तर निगेटिव्ह फ्लक्स असतो. मीन्स दी मॅग्निट्यूड ऑफ आउटवर्ड फ्लक्स इज सेम ॲज दॅट ऑफ दी इनवर्ड फ्लक्स. आणि मग व्हॉट इज दी टोटल ऑर रिझल्टंट फ्लक्स पासिंग थ्रू दिस सरफेस, दॅट विल बी 0.
फ्लक्स काय असतो हा 0 असतो. व्हाय? बिकॉज आउटवर्ड फ्लक्स अँड इनवर्ड फ्लक्स इज ऑलवेज सेम फॉर ए बार मॅग्नेट. म्हणजे तेवढ्याच लाईन्स असतात त्या आणि त्यामुळे नेट फ्लक्स पासिंग थ्रू दी सरफेस इज ऑलवेज 0. हा काय असतो फ्लक्स किती असतो नेहमी 0च असतो. जर कंडिशन कशाची असेल एखाद्या मॅग्नेटिक डायपोलची असेल. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये हा फ्लक्स 0 नसतो Q/ε0 असतो पण मॅग्नेटिझम मध्ये ह्या फ्लक्सची व्हॅल्यू 0 असते. हा यासाठी आपण याला काय म्हणतो गॉस लॉ इन मॅग्नेटिझम. गॉस लॉ इन मॅग्नेटिझम आणि गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक यातला डिफरन्स जो आहे मेन तो डिफरन्स लक्षात ठेवा. आणि मग आपण आता काय करूया तर इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटिझमचे जे कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन थोडं शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करूया. Now see the comparison of parameters in electrostatics and magnetism. इलेक्ट्रोस्टॅटिक आता क्वांटिटी म्हटलं तर फर्स्ट घेऊया आपण फील्ड. राईट, फील्ड म्हटलं की इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये त्याला कसली फील्ड म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिझम मध्ये याला काय म्हणतो आपण फील्डला मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डला सिम्बॉल E, मॅग्नेटिक फील्डला सिम्बॉल काय यूज करतोय आपण कॅपिटल B सिम्बॉल यूज केले. नाउ इलेक्ट्रिक फील्ड मध्ये बेसिक पॅरामीटर आहे तो चार्ज आहे. बेसिक पॅरामीटर एकदम घेऊया आपण. तो कोणता पॅरामीटर आहे चार्ज. त्याला सिम्बॉल काय Q आणि इथं जो असतो तो पोल स्ट्रेंथ QM. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये जो चार्ज सिम्बॉल यूज करतो त्याचा जो रोल आहे सेम तसा रोल मॅग्नेटिझम मध्ये कोणाचा पोल स्ट्रेंथ ज्याला सिम्बॉल काय घेतले आपण QM हे सिम्बॉल यूज केलेला आहे. आता हे झालं बेसिक फॉर्म्युला. बेसिक याचे काय झाले पॅरामीटर्स झाले. जर यामध्ये आपण ॲडिशनल पॅरामीटरचा यूज केला तर त्यात मग कॉन्स्टंट आले, मोमेंट आली, फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड असेल मग ॲक्सियल पॉइंटला इक्वेटोरियल पॉइंटला हे सगळे पॅरामीटर येतात. तर एक एक आपण पॅरामीटर घेत जाऊया. सपोज फर्स्ट पॅरामीटर आपण कन्सिडर केला कॉन्स्टंट. कोणते कॉन्स्टंट यूज करतो इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट मध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हटलं की हे सिम्बॉल लगेच डोळ्यापुढे येतं. या सिम्बॉल शिवाय या कॉन्स्टंट शिवाय फॉर्म्युलाच नाही इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. आणि मग यामध्ये याची व्हॅल्यू जी यूज करतो आपण हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे 9 × 10⁹. तसंच सेम इथला कॉन्स्टंट आपला μ0/4π. मॅग्नेटिझम मधला कॉन्स्टंट माहिती आहे आपल्याला आणि याची व्हॅल्यू असते 10⁻⁷. इथं इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू या कॅल्क्युलेशन वरून मिळते आपल्याला 8.85 × 10⁻12 आणि इथं μ0 ची व्हॅल्यू आहे 4π × 10⁻⁷. हे फक्त इकडे घेतलंय. इप्सिलॉन नॉटला आपण काय म्हणतो इप्सिलॉन नॉट मीन्स दी परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम and μ0 is the permeability of free space or vacuum. आणि मीडियम असेल तर सिंपली इप्सिलॉन किंवा म्यू लिहितो आपण किंवा याला डायलेक्ट्रिक माहित असेल तर इथं इप्सिलॉन नॉट इंटू के लिहितो. याला हा डिफरन्स माहित आहे आपल्याला. हे झालं कॉन्स्टंट बद्दल. तर कॉन्स्टंट नंतर दुसरी टर्म घेऊ शकतो आपण मोमेंट. आता जे मी एक्सप्लेन केलं मोमेंटचा जर विचार केला तर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण त्याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असं म्हणतो सिम्बॉल P आणि याचा फॉर्म्युला चार्ज इंटू डायपोल लेंथ. तसं सेम मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग सिम्बॉल स्मॉल m अँड इट इज दी पोल स्ट्रेंथ इंटू डायपोल लेंथ. हे सिम्बॉल यूज करतो आपण इथं पोल स्ट्रेंथ QM आणि इथं चार्ज Q. सिमिलर पॅरामीटर्स घेतोय आपण. हे काय झालं याची मोमेंट आणि डायरेक्शन दोन्ही मध्ये सेम. इन इलेक्ट्रोस्टॅटिक magnetic electric dipole moment is always directed from negative to positive charge and in magnetism magnetic dipole moment is always directed from south pole to north pole. या टाइप मध्ये डायरेक्शन लक्षात ठेवा. फोर्सचा विचार केला तर इलेक्ट्रिक फील्ड असेल किंवा मॅग्नेटिक फील्ड असेल दोघंही फोर्स अप्लाय करतात. इलेक्ट्रिक फील्ड अप्लायज ए फोर्स ऑन चार्ज विच इज इक्वल टू F = QE. तसंच सेम मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो अप्लायज ए फोर्स ऑन पोल ज्याची स्ट्रेंथ QM आहे अँड दिस विल बी रिप्रेझेंटेड बाय युजिंग F = QMB. चेंज फक्त चार्जच्या ऐवजी काय पोल स्ट्रेंथ येते QM सिम्बॉल यूज करतोय आपण. मग यामध्ये जर एखाद्या सिंगल पोलमुळं किंवा सिंगल चार्जमुळं फील्ड कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी सिम्बॉल जर यूज केला आपण इलेक्ट्रिक फील्ड सिंगल चार्जचे असेल तर काय सिम्बॉल यूज करतो आपण 1/4πε0 Q/r². तसंच सेम मॅग्नेटिक फील्ड ऑफ सिंगल पोल जर कॅल्क्युलेट करायची असेल ऍक्च्युली सिंगल पोलची फील्ड नसते. सिंगल पोल इथं आपण दाखवतच नाही पण जर कुठं यूज करावी लागलीच
तर फक्त 4च्या ऐवजी काय घेतो आपण, पोल स्ट्रेंथ, आणि इथला जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट चुकीचा दिला होता मी, काय कॉन्स्टंट दिला पाहिजे, μ0/4π. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता इथं. लक्षात येते. तसंच सेम जर इलेक्ट्रिक डायपोल आणि मॅग्नेटिक डायपोलचं कंपॅरिझन घेतलं, हा इलेक्ट्रिक डायपोल, डायपोलचा हा ऍक्सिस झाला, हा इक्वेटर झाला. सपोज हा पॉइंट आहे P जो बार मॅग्नेटच्या आणि या इलेक्ट्रिक डायपोलच्या ऍक्सिस वरती आहे. मग या पॉइंटला असलेली इलेक्ट्रिक फील्ड, ऍक्सियल पॉइंटला असलेली इलेक्ट्रिक फील्ड जर कॅल्क्युलेट करायची असेल, कसल्या पॉइंटला, ऍक्सियल पॉइंट असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला 1/4πε0 2p/r³ शॉर्ट डायपोल साठी. आणि तोच फॉर्म्युला जर मॅग्नेटिझम मध्ये बार मॅग्नेट साठी घ्यायचा असेल, मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ बार मॅग्नेट, तर फॉर्म्युला आपण यूज करतो. इथला कॉन्स्टंट चेंज झाला μ0/4π इंटू 2 आणि मोमेंटला सिम्बॉल m/r³. सेम हाच फॉर्म्युला. अँड इफ दिस पॉइंट इज ऑन द इक्वेटर, इक्वेटर वरती हा पॉइंट असेल तर काय करतो आपण, तर हाच फॉर्म्युला जर इक्वेटरसाठी यूज करायचा असेल तर फक्त यामध्ये 2 नाहीये. जर यातून 2 काढून टाकला आपण तर हाच फॉर्म्युला तयार होतो, मॅग्नेटिक ऑर इलेक्ट्रिक फील्ड ऑन दी इक्वेटर ऑफ डायपोल. मग तो मॅग्नेटिक असेल किंवा कोणता असेल, इलेक्ट्रिक डायपोल असेल. या टाइप मध्ये हे डिफरंट फॉर्म्युलाज यूज करतो आपण. आणि मग यामध्ये आर्बिट्ररी पॉइंट साठी ही फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. आर्बिट्ररी पॉइंट म्हणजे काय, तर तो ऍक्सिस किंवा इक्वेटर वरती नसेल, इथं कुठं असेल पॉइंट, तर या पॉइंटची इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड जर कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला यूज करतो आपण इलेक्ट्रिक फील्ड साठी 1/4πε0 p/r³ इंटू 3 cos² θ + 1. काय फॉर्म्युला यूज केला, 3 cos² θ + 1. 3 हा फॉर्म्युला यूज करताना स्क्वेअर रूट मध्ये आहे, याचं डेरिव्हेशन आहे आपण डिराईव्ह केलेलं आहे. आणि हाच फॉर्म्युला जर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इथं कॅल्क्युलेट करायचे आर्बिट्ररी पॉइंट या टाइप मध्ये, हे शॉर्ट मध्ये सांगतो त्यामुळे तुम्हाला फक्त फॉर्म्युले एक्सप्लेन करतोय, कंपॅरेटिव्ह फॉर्म्युले. μ0/4π इंटू p/r³ √3 cos² θ + 1, where theta is the angle between axis and line joining the point to the center of dipole. या दोघांमधला अँगल असतो हा थीटा. जसं इथं या लाईनला इथं जॉईन केलं की हा अँगल थीटा होतो. आणि मग या पॉइंटला P पॉइंटला असलेली ही मॅग्नेटिक फील्ड आणि या P पॉइंटला असलेली ही काय झाली, इलेक्ट्रिक फील्ड झाली. या टाइप मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटिझमचं कंपॅरिझन जर कळालं असेल, पण त्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक वाचलेला पाहिजे, नाहीतर तुम्हाला की इलेक्ट्रोस्टॅटिक वाचलाच नाही मग हे कंपॅरिझन काय करणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक व्यवस्थित स्टडी केला असेल तुम्ही तर मॅग्नेटिझमचे फॉर्म्युले इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही डायरेक्टली इथं घेऊ शकताय, अप्लाय करू शकताय. याला जास्त काही करावं लागत नाही. आणि मग हा एवढा पार्ट जर तुम्हाला कळाला असेल 11th मधला, तर 12th मधलं मॅग्नेटिझम तुम्हाला काही अवघड जाणार नाही. 11th मध्ये आणखी काय स्टडी केलं होतं आपण, तर अर्थ मॅग्नेटिझम पार्ट होता ज्याचा आपण आता 12th मध्ये यूज करणार नाही. तो एक सेपरेट सेक्शनच आहे जो ऑलरेडी आपण डिस्कस केला आहे, त्याच्यावरती न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. त्याला तुम्ही फक्त रिवाइज करा तुमच्या लेवलला. आपल्याला हा पार्ट 12th साठी गरजेचा होता, त्यासाठी मी एवढा पार्ट रिवाइज केलाय. वाचा तुम्ही, नोट्स आहे तुमच्याकडे, प्रॅक्टिस करा. आणि मग हे रिवाइज केल्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर पासून, नेक्स्ट व्हिडिओ पासून 12th चा जो मॅग्नेटिझमचा पार्ट आहे तो ऍक्च्युअल मध्ये स्टार्ट करणार आहोत.